नेवासा तालुक्यात खरीप हंगाम नियोजन बैठक पार पडली। आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्य व धनादेश वाटप। नेवासा तालुक्यातील खरीप हंगाम नियोजन बैठक सकाळी 11 वाजता नेवासा पंचायत समितीच्या सभागृहात आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। ही बैठक कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, कृषी अधिकारी धनंजय हिरवे, जलसंधारण अधिकारी प्रवीण दहातोंडे, पंचायत समिती कृषी अधिकारी बाळासाहेब कासार, सहाय्यक निबंधक देवीदास घोडेचोर, गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड, सुहास धस, महावितरणचे बडवे व मराठे यांची उपस्थिती होती। शेतकरी प्रतिनिधी म्हणून कृषीभूषण शेतकरी मोहन तुवर, शिवसेना युवा नेते अभिजित पोटे, प्रगतशील शेतकरी विकास चावरे, कैलास शिंदे, आदिनाथ पटारे आणि नानासाहेब डौले या बैठकीस उपस्थित होते। यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांतून पात्र लाभार्थ्यांना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते शेतीसाठी आवश्यक साहित्य आणि धनादेशांचे वितरण करण्यात आले। बैठकीदरम्यान आगामी खरीप हंगामाच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यात आली, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या। या बैठकीमुळे खरीप हंगामाच्या तयारीला चालना मिळणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा अधिक लाभ मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळाले आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।